बर, मग आता आपण असं चर्चेत घेऊ 2024 मध्ये कालचा महार आजचा नवबौद्ध, कालचा मराठा आजचा मराठा यांच्या वेदना 2024 मध्ये समान आहेत, ज्याच्यावर आरक्षण हेच उत्तर आहे. पुन्हा मी म्हणतोय तुम्ही इतिहासामध्ये अडकायला लागलेला आहात. अच्छा, याचं कारण असं आहे की त्याचा जो महार समाजाचा असेल, मातंग समाज असेल, चर्मकार समाजाचा असेल किंवा इथला असा कुणबी असेल, सॉरी इथला सारा लोहार आहे, सोनार आहे, सुतार आहे, अमुक आहे, हे सगळे जे आहेत बलुतेदार, हे बलुतेदार जे आहेत त्यांना धर्माने, वैदिक धर्माने त्यांना अछूत केलं होतं आणि समाजाच्या वेगळं बाहेर ठेवलं होतं त्या सगळ्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. आत्ताचा असणारा मराठा बर 50च्या स्वातंत्र्यानंतर मराठ्यानेच मराठ्यावरती अन्याय केलेला आहे. हा दुसरा तिसरा कोणीच केलेला नाही आहे. मराठ्यानेच एका मराठा वर्गाला पुन्हा तुच्छतेच्या कॅटेगरीमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की इथल्या असणाऱ्या व्यवस्थेने ही नवीन तुच्छतेची कॅटेगरी उभी राहते. तिला रेकग्नाइज करायचं की न करायचं हे आपण असणार इथं तो प्रश्न डावलण्यासाठी, त्याला साईड ट्रॅक करण्यासाठी आपण असणारा इतिहासामधलं आणि धर्माचं असणारं ऑस्ट्रायझेशन जे होतं त्याला नवीन ह्याला कंपॅरिझनमध्ये बसणार आहात. माझं म्हणणं असं आहे की हा जाणीवपूर्वक डावलण्याचा भाग असा आहे, इग्नोर करण्याचा भाग असा आहे. आणि आम्ही जे करतोय म्हणजे मग इथल्या असणाऱ्या सवर्णातला सवर्ण हा जो नवीन गुलाम वर्ग निर्माण करतोय त्यालाच पाठिंबा देण्यासारखं असणारं चाललंय असं मी त्या ठिकाणी मानतोय. आता आपण रेकग्नायझेशन न करता की एक नवीन तुच्छतेचा वर्ग इथे उभा राहतोय असं